रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्व? तर आज आपण बनवतोय बघा मैद्यापासून मिठाई बनवलेली, किती छान अशी मस्तपैकी 2 कलर मध्ये अशी मस्तपैकी छान अशी आपल्याला बर्फी मार्केटमध्ये भेटते, तीच आपण घरच्या घरी बनवू शकतो। तर बघा किती छान अशी मस्तपैकी इथं आपल्याला बर्फी तयार आहे आणि तुटायला पण खूप छान अशी मस्तपैकी एका हाताने तुटते बघा, किती छान अशी मस्तपैकी तुटते। तर चला वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि बर्फी बनवायला घेऊया। खूप वेळ लागत नाही, खूप फास्ट होते आणि केली तर मनापासून तर खूप छान होते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। वेळ पेटून घेतलेला आहे, साधं तूप घेतले आहे 1 चमचा, अजून घ्यायचं आहे 2 चमचे साधं तूप घेतलेलं आहे मी। आणि आपल्याला काही गावरान तूप घालायचं आहे। ज्यांना बर्फी खायची आहे त्यांना काही गावरान तूप आवडत नाही, म्हणून थोडंसं साधं तूप घालून घेतलेलं आहे मी इथं। तर त्याच बरोबर आपल्याला इथं घ्यायचंय 1 वाटी मैदा। 1 वाटी मैदा छान असं याच्यात कमी गॅसवर भाजून घ्यायचंय। मैदा भाजता भाजता जर समजा तुपाची गरज पडली तर अजून तूप घालून घ्यायचं आपल्याला। छान असं मैदा आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचं। इथं आपल्याला 4 चमचे तूप भाजायला लागलेले घेतलेले, जर समजा गरज पडली अजून तुपाची तर अजून आपण तूप घेणार आहोत, पण मैदा छान असा भाजून घ्यायचा आहे। जसं जसं मैदा भाजले जाईल तसं तसं मस्तपैकी त्याला तूप सुटले जाईल आणि मैदाही छान असं मस्तपैकी ज्यावेळेस वास येईल आणि तूप सुटून त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा। कमी गॅसवर छान असं मैदा भाजून घ्यायचा। अजून 1 चमचा तूप घालून घेऊया। आता याच्यावरती आपण जास्त तूप घालायचं नाही, तर बघा 1 चमचा तूप घातलं तर किती छान असं मस्तपैकी लगेच सगळीकडे तूप तूप झालंय। आता छान असं परतून घेऊया। इथे आपला मैदा छान असा भाजलेला आहे। आता आपण पाक तयार करून घेऊया। 1 वाटी साखर घालून घेतली इथं, जे आपण मैदा मोजला त्याच वाटेना इथं साखर घेतलेली आहे। 1 वाटी साखर घ्यायची आहे आणि इथं आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। खूप पाणी नाही घालायचंय, फक्त साखर बुडून एवढं पाणी घालून घ्यायचं। याचा पाक तयार करून घेऊया। छान असं आता ढवळत राहायचंय, म्हणजे पाक तयार व्हायला पाहिजे लवकर। इथं आपल्याला पाक तयार आहे। पाक असं बनवायचं आहे, हा 1 तार होईल असं पाक बनवायचा। तर बघा असं आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे 1 तार सारखा। तर इथं पाकाचा आता काढून घेऊया, गॅस बंद करूया। आपल्याला ह्या मैद्यामध्ये पाक घालून घ्यायचा आहे आणि गॅस बंद ठेवायचा, गॅस चालू नाही करायचा आणि आता ढवळत राहायचं आहे सारखं। आता छान असं ढवळून घेऊया, गॅस बंदच ठेवायचा, गॅस चालू नाही करायचा। जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं हे आता हलवत राहायचंय। आणि जर समजा पाक जरा ढिला राहिला तुमच्याकडून 1 तार झाला नाही तर तुम्ही गॅस चालू करायचा। पाक व्यवस्थित होईल आणि घट्ट होऊन जाईल, गॅस चालू करायची गरज पडणार नाही तुम्हाला। आधीच पाक नीट व्यवस्थित बनवून घ्या, नंतर अशी गरज पडली नाही पाहिजे गॅस चालू करण्याची। छान असं आपण फक्त ढवळत राहायचंय आणि थंड करून घ्यायचंय, याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही। हे जोपर्यंत थंड होत नाही, घट्ट होत नाही, त्याला सारखं हलवत राहायचंय। त्याला मोकळं सोडून द्यायचं नाही, नाहीतर मग साखरेचा पाक तयार होऊन जाईल। त्याच्यामुळे आपल्याला पाक म्हणजे त्याच्यावर पूर्ण अशी साखर साखर होऊन जाईल। तर आपल्याला बर्फी नीट व्हावं म्हणून आपण काळजी घ्यायची आणि सारखं नीट व्यवस्थित हलवत राहायचं। तर बघा कसं मस्तपैकी सैल होतंय आणि थंड होतंय। तर एकदम असं मस्तपैकी गॅस चालू नाही, मी तुम्हाला गॅस चालू आहे की बंद दाखवते, तर तुम्ही म्हणाल गॅस चालू आहे, गॅस बिलकुल चालू नाहीये आणि छान असं आपल्याला हलवून घ्यायचं। तर बघा घट्ट झालेलं आहे, छान असं घट्ट झालं। आपण याच्यामध्ये वेलची पूड घालून घेऊया। इथे छान असं आपल्याला मिश्रण तयार झालेलं आहे बर्फीचं। आपण इथं दुसरी कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला घालून घ्यायचं आहे।
बॅटर आणि थोडंसं राऊंड द्यायचं आहे. थोडंसं याच्यामध्ये हलवून घेऊया आणि थोडंसं याच्यात ठेवलेलं आहे मी. याच्यावरती आपल्याला थोडासा फ्रूट कलर घालून घ्यायचा आहे हिरवा. त्याच्यावरती थोडंसं पाणी किंवा दूध 1 चमचा घालून घ्यायचं आहे. तर 1 चमचे मी दूध घालून घेते इथं. मी 1 चमच्याला पण कमी असं थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. मी थोडासा गॅस चालू केला आता याच्यासाठी, कारण की मिश्रण आपल्याला नीट व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून, नाही तर मग ते घट्ट होऊन जाईल. आता तर आपल्याला जो फ्रूट कलर जो असतो तो घालून घ्यायचा. आपल्याला किसमिस वगैरे अशा कलरची असते ना, तर असं आपल्याला इथे हे घालून घ्यायचं आहे. आता गॅस बंद केला तरीही चालेल. एकदम गॅस कमी ठेवायचा आहे, फुल गॅस करायचा नाही. तुमच्याकडं केवढं वॉटर असेल तर तुम्ही केवढं वॉटर घालू शकता. म्हणजे याच्यामध्ये वेलची पूड नाही घातली तरी चालतं. आता आपण इथे गॅस बंद करेल आणि छान असं झालेलं आहे आपल्याला बॅटर. आता काढून घेऊया एका डब्यामध्ये किंवा ताटामध्ये काढलं तरी चालेल, काही हरकत नाही. इथे आपण एक बॉक्स घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बटर पेपर घालून घेतलेलं आहे. आधी व्हाईट घालून घेऊया याच्यामध्ये, खाली आपल्याला बॅटर आणि वरतून ग्रीन वालं घालून घेऊया. इथे आपण व्हाईट वाली घालून घेतली आहे. गरम आहे पण जरा ती थोडीशी कमी असल्यामुळे मी थोडीशी हातानेच बनवते. तर आता आपण ग्रीन वाली घालून घेऊया. छान असे सेट करून घ्यायची आता. तर अशीच हाताने आपल्याला करून घ्यायची. ती थोडीशी थंड झाली, आपण थंडच केली ना, तर त्याच्यामुळे थोडीशी थंड आणि थोडीशी गरम पण आहे, पण काही हरकत नाही. अशी जशी आपल्याला दुकानात भेटते, हॉटेलमध्ये भेटते, तर अशी आपल्याला आज बर्फी होऊन जाणार आहे. इथं आपण वाटीना नीट व्यवस्थित सेट करून घेऊया. आता इथं आपली छान अशी बर्फी सेट झालेली आहे बघा. आणि आता आपण 10 मिनिटासाठी थंड होऊन देऊया. सेट होण्यापुरते आपण त्याच्यावरती काजू बदाम घालून घेऊया. इथे मी थोडेसे काजू बदामचे काप घेतलेले आहेत, ते घालून घ्यायचे आपल्याला. इथं जरा थोडेसे पातळच घालायचे, म्हणजे कट करायला व्यवस्थित होतं कट. नाही त्याच्यात जर आलं तर मग ते नीट व्यवस्थित कट होत नाही, तुटले जातं मधीच. पण आता ढिले घालून जाऊ दे, काही पण हो, ठीक आहे. आता आपण 10 मिनिटानंतर बघूया. इथं आपल्याला बर्फी सेट झालेली आहे, 10 मिनिटं झालेली आहे. आता आपण काढून घेऊया एका ट्रे मध्ये. इथं मी ट्रे घेतलेला आहे, त्याच्यात काढून घेऊया. तर बघा किती छान अशी मस्तपैकी आपल्याला बर्फी निघालेली. कट करून घेऊया. बघा किती छान अशी मस्तपैकी कट होते, वेळ सुद्धा लागत नाही. एवढी छान अशी आपल्याला बर्फी इथं तयार आहे. जशी आपण मार्केटमध्ये घेतो तशी एकदम छान अशी आपल्याला बर्फी तयार आहे. तर बघा किती छान अशी आपल्याला दोन्हीची बर्फी तयार आहे. तर किती छान पण झालेली आहे बघा, मस्त. खूप छान अशी आपल्याला इथं बर्फी तयार आहे. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा.